मी तुझा फोन. हा मितू बोल ग. मी खोटं बोलले कारण मला हे 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 करायचं होतं. मला हे चेक करायचं होतं मला की तुझी ती सवय आहे की नाही अजून सगळ्यांना सगळं बचकन सांगायची. काय? आणि कळलंच आम्हाला ती सवय आहे अजून. तुला बोललीस ना सगळ्यांना. त्या आदिलला पण माहिती होतं पण त्यांनी सांगितलं का कुणाला? ए नाही ग, सॉरी ग, मला माझा आनंद शेअर करायचा होता ग. मी तुम्ही काय करू. झाला ना आता शेअर करून. झाला ग बाई झाला. मग आता प्लीज कोणाला सांगू नकोस. नाही 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 सॉरी, अगदी प्रॉमिस नाही सांगणार. मी ना चुंबकला जरा गंडवणार आहे. हो वा वा वा, मी अजिबात सांगत नाही मी तू कोणाला. खूप सॉरी. प्रॉमिस प्रॉमिस. हा म्हणजे ट्राय कर. हा आयशू मला माहितीये तुझ्यासाठी थोडस अवघड आहे पण ट्राय कर. ओके ट्राय ट्राय नक्की ट्राय. बाय. नाही 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 सांगणार आहे. वेडास का? सांगितलं ना. काय चाललं तुझ्या डोक्यात? पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. एक मिनिट, तू काय करतेस मला आधी सांगून कर. उगाच गोंधळ घालू नकोस. कळ कुणाला फोन लावला? हॅलो मॅडम. हॅलो. कशात? आज या गरीबाची आठवण कशी काय आली? थोडासा प्रॉब्लेम झालाय. हो काय आय मीन मी काय करू शकतो का? केलीत तेवढी मदत पुरेशी नाही का? आणि कसं आहे ना तुमच्यामुळेच प्रॉब्लेम झालाय. काय बोलतेस तू? कोण बोलतंय? एक मिनिट मी सांगते तुम्हाला काय झालंय. परवा जेव्हा तुम्ही मला फोन केलात आणि माझ्या बॉयफ्रेंडने तुमचा फोन उचलला तेव्हा तुम्ही फ्लर्ट केला होता. फ्लर्ट? नाही म्हणजे नक्की? काय झालं? तेव्हापासून माझा बॉयफ्रेंड माझ्याशी इतका भांडतोय आणि मी विचारलं तरी सुद्धा काही सांगत नाहीये. मी काय करू शकतो का? आता अजून काय करणं बाकी आहे? तुम्ही तसं नाही, हवं तर मी त्याची समजूत काढतो. म्हणजे अजून काही मदत करणारच आहात का तुम्ही? आता त्याचं जाऊ दे. जे काय बघायचं ते आपण दोघं बघूयात. उद्या संध्याकाळी मला भेटा कॉफी शॉप मध्ये 6:30 वाजता. पत्ता मी कळवते. हो नक्की. हे बघ, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. आय मीन रडू नकोस प्लीज. ओके बाय. काम झालं. तुझा फोन कुठे आहे? एक्सक्यूज मी, मला एक प्रश्न पडलाय. आहा. काय चाललंय? अरे चुंबक जेव्हा आपल्याला रेड हँड पकडेल ना तेव्हा आपण आपापल्या लवर्स सोबत असू. म्हणजे काय करते? मेसेज करते. काय मेसेज? उद्या संध्याकाळी 6:30 वाजता कॉफी शॉप मध्ये भेटा. अच्छा, कोणाला करते? तुझी ती पेशंट आहे ना मिसेस लेले. आम्ही दोघंच अंधारात होतो. ओके. आणि तुम्हाला आम्हाला सांगावंसही वाटलं नाही. शोना तू 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 हर्ट होऊ नकोस. तू तू शांत हो. अरे आपण बघू ना काहीतरी. अरे पण तेच बोलले ना आम्हाला सांगू नका म्हणून. मलाही तसंच म्हणले ना ते. अरे हो ठीक आहे. इनफ. त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला काही सांगू नका. मग काय मला काय माहिती नाही त्यामुळे आता त्यांचं पॅचअप झाल्याचं वगैरे. मी बाबडा आहे ना, मला तुम्ही सांगितलं पण नाही आणि मला माहित नाही तर माहित नाही. नाही माहिती आता मला एवढंच माहिती आहे की सौमित्र एका वेगळ्या बाईच्या प्रेमात पडलाय. एवढंच माहिती आहे मला, कारण मी बाबडा आहे, दुसरं काहीच माहित नाही ना मला. आणि आता तुम्हाला कळेल मग चुंबक काय चीज आहे ते. पण काय म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? काय कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं इतकंच मोठं रहस्य ठेवणार आहे मी हे सुद्धा. आता काय भाबडा चुंबक बघून घेईल काय करायचं ते. तर बघ काय होतं ते.
बॉयफ्रेंड कसा आहे. तू चिडला ना की काहीही करू शकतो. मला ना कळत नाहीये मी काय करू. अगं हे बघ, प्लीज 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 रडू नकोस. हवं तर मी त्याला समजवतो, मी त्याला सांगतो, आणि हवं तर रक्षाबंधनला मी तुला राखी बांधतो. ती मुलीने बांधायची असते. मी बांधीन तुला. ओके, ठरलं तर. आजपासून मी तुझ्याशी फ्लर्ट करणार नाही. म्हणजे करायचं असे मान्य आहे ना तुला. ओके, आजपासून तू माझी बहीण आहेस. ओके. थँक्यू सो मच भावराया. तू माझ्या आयुष्यात नसतंस तर काय झालं असतं रे माझं. अरे हॅलो फ्रेंड्स. मीट माझा आत्ताच झालेला भाऊ धनंजय रोकडे. अशी बहीण मिळायला नशीब लागता. ओ, बाकी तसा आपला ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे. म्हणजे मुंबई, दिल्ली, गोवा असं कुठं पण गाडी पाहिजे असेल तर सांग. म्हणजे कार्ड ठेव आपलं. आणि आपल्याकडे जर गाडी नसली ना तर आपण मॅनेज करतो. काय हे बघ, खालचा नंबर आहे, याच्यावर फोन लावायचा. काय पण लागलं, कधी पण लागलं तरी आपल्याला बोलू, बिंदास होऊन जाईल गाडी. बाकी काय रे तुम्ही सगळे अचानक कसे काय इकडे. सगळं ओके आहे ना. सॉरी यार. अगं मी तो चुंबक आहे ना, त्याने इतके फनी फेसेस केले, मग माझ्याच्याने कंट्रोल नाही झालं ग. मग मी सांगून टाकलं ते पॅचअपचं. पॅचअप पॅचअप. पॅचअप अरे दादा पॅचअप. तू बोलल्याशिवाय आमचं कसं काय होईल पॅचअप. अरे आमचा एक मित्र आहे चुंबक, त्याचं पॅचअप झालं. त्यांचं पण भांडण झालं होतं ना. ओ अच्छा, ओके. आणि त्यांचं कसं कॅज्युअल रिलेशनशिप आहे, म्हणजे जस्ट फ्रेंड्स टाईप्स. त्यामुळे असं फनी फेसेस वगैरे करून त्यांचं मिटलं. पण आमचं तसं नाही आहे ना. आमचं थोडं सिरियस आहे. बरं, ओके. कळलं ना तुला. अच्छा. एनिवे मी कळवते तुला फोन करून कधी भेटायचं ते. ओके ओके, मग मी निघू. हो म्हणजे मला पण निघायचंच आहे. पण थँक्स फॉर कमिंग. इट्स ओके, पण बिल. मी देते माझं अकाउंट इकडे. ओके, बाय. बाय दादा. हां बोला. काय माती केलीत. हिच्या पोटात काही गोष्टच राहत नाही. अरे सॉरी ना. काय झालं माहितीये का, मला इतकं हसायला यायला लागलं. माझा जरा प्रॉब्लेम झालाय, माझ्याच्याने कंट्रोल नाही करत. आणि ती ऋतू काही अभद्र बोलायला लागली ग. मेरा मरा हुआ मुंह देखेगी वगैरे. मग मला काही सुचलं नाही, मग मी सांगून टाकलं. आणि मला वाटलं तो चुंबक गमतीत घेईल, पण तो एवढा सिरियस झाला. तुला सांगू का मैना, तो मॅड चुंबक चिडलाय. म्याव म्याव. मैत्री, हां तू जरा आतमध्ये यायचंय. बोलायचंय. हा पोरखेळ माझ्या अंगाशी आलाय आता.